विषयाकडे वळूया आपण। आजचा विषय आहे देवाचे वचन सोन्या आणि रुपयापेक्षा श्रेष्ठ। या संबंधित थोडा विचार करत असताना स्तोत्र 119 वचन 72 तुमच्यासाठी वाचत आहे। सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे। त्या स्तोत्रामधील स्तोत्र 119 वचन 127 मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो। प्रभू ह्या दोन्ही वाचलेल्या वचनावरती आपला भरपूर आशीर्वाद देव। याद्वारे आम्हाला त्याच्याकडून मार्गदर्शन प्राप्त हो। हे जे वचन आपण वाचलेली आहेत त्या सर्वांना माहित आहे। पवित्र शास्त्रातील स्तोत्र 119 या स्तोत्रामधून घेतलेलं आहे। त्या स्तोत्राविषयी थोडीशी माहिती पाहूया। थोडा वेळ आहे की हे सर्वात मोठं पुस्तक आहे पवित्र शास्त्रातील, ज्यामध्ये 150 अध्याय आहेत, 150 स्तोत्र आहेत। आणि ह्या स्तोत्रामध्ये 119व्या स्तोत्रामध्ये 176 वचन आहेत। बहुतेक जण म्हणत आहेत की हे दावीद राजाने लिहिलेलं आहे, कारण त्या स्तोत्राच्या वर लेखकाचं स्तोत्रकर्त्याचं नाव नाही। परंतु पवित्र शास्त्राचे अभ्यासक असे मानतात की ते स्तोत्र दाविदानेच लिहिलेलं आहे। आणि त्याच्या पुष्ट्यर्थ ते सांगतात की 19वे स्तोत्र जे दाविदाने लिहिलेलं आहे ते स्तोत्र आणि स्तोत्र 119 या दोन्ही स्तोत्रामधील शब्द आणि वाक्य आणि लिखाण हे एकसारखं आहे। हे स्तोत्र हिब्रू भाषेतील वर्णमालेच्या अध्याक्षराप्रमाणे प्रत्येकी 8 वचनाचं एक कडवं आहे। आणि अशी 22 कडवे स्तोत्र 119 मध्ये समाविष्ट आहेत। आणि म्हणून ते 176 वचन होतात। नियम आणि नियमशास्त्र, निर्बंध, विधी, आज्ञा, निर्णय आणि वचन हे शब्द वारंवार ह्या स्तोत्रामध्ये आढळून येतात। आणि या 6 शब्दांचा अर्थ एकच आहे, समानार्थी आहे की नियम आणि नियमशास्त्र हे एकच म्हणजे देवाचं वचन आहे। आणि हा शब्द 43 वेळा येतो। निर्बंध हा शब्द 23 वेळा येतो। विधी हा शब्द 21 वेळा येतो। आज्ञा हा शब्द 22 वेळा येतो। निर्णय 21 वेळा आणि वचन वर्ड ऑफ गॉड हा शब्द 46 वेळा येतो। त्या 6 शब्दांची टोटल केली तर 176 होते। आणि या स्तोत्रामध्ये 176 वचने आहेत आणि 176 हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात। इंग्रजी बायबलमध्ये KJV इंग्रजी भाषांतरामध्ये 177 वेळा हा शब्द आढळून येतो। देवाचं वचन आपण पाहिलं पूर्वीपासून हे देव पूर्वीपासून उपलब्ध आहे, अस्तित्वात आहे। सर्वात पहिलं जर आपण उत्पत्ती 1 पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रारंभी देव होता। आणि हा कोण होता? हा शब्द होता। आणि योहानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळून येतं, योहान 1:1-2 ह्या वचनामध्ये सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे की शब्द देव होता, शब्द देवासह होता आणि त्याने देहामध्ये वस्ती केली आणि त्याचं गौरव आम्ही पाहिलं। तो योहान 1 आणि 14 मध्ये म्हटलेला आहे। आणि ह्या शब्दाने सर्व काही निर्माण झालं। देव बोलला आणि सर्व काही निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून अजून एक वचन आपण वाचूया याच्या संबंधितच स्तोत्र 19 त्याच्यामधलं 10वं वचन। 7 ते 10 वचनामध्ये हे शब्द आपल्याला वारंवार पाहायला मिळतात। ते वाचत आहे की ते परमेश्वराचे निर्णय सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत। सोनं आणि वचन हे शब्द वारंवार आपल्याला दिसत आहेत। तर आपण हे पाहूया की सोनं श्रेष्ठ आहे की देवाचं वचन श्रेष्ठ आहे।
आणि म्हणून या आजच्या मननाला मी असं हेडिंग दिलेलं आहे की देवाचे वचनच सोन्यापेक्षा रुपयापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून स्तोत्र करता वारंवार आपल्या जीवनामध्ये पाहत आहे आणि म्हणत आहे की सोन्यापेक्षा, सोन्याच्या राशीपेक्षा सुद्धा मला परमेश्वराचं वचन किंवा परमेश्वराचे निर्णय किंवा परमेश्वराच्या आज्ञा अतिप्रिय आहेत. तुम्हाला माहित आहे, या सोन्याच्या मागे जाऊन परमेश्वराने जे जे सोन्याच्या मागे गेले त्यांचा नाश केलेला आहे. ज्यावेळेस आपण प्रथमच पाहतो मोशेच्या काळामध्ये, ज्यावेळेस तो पर्वतावर गेला, इस्रायल लोकांनी सोन्याचं वासरू केलं. आणि ज्यावेळेस ते सोन्याचं वासरू त्यांनी केलं आणि ज्यावेळेस मोशे त्या पर्वतावरून खाली आला, त्याने पाहिलं की हे किती भयंकर आहे की सर्व लोकांनी सोन्याच्या राशीच्या राशी, म्हणजे कानात, हातात, गळ्यात जितकं होतं सोनं ते सर्व जवळजवळ लाखो लोकांनी सोनं एकत्र आणलं आणि त्याचं वासरू केलं. आणि ते वासरू पाहून मोशेचा राग भडकलेला आहे. आणि निर्गम 32 आणि 20वं वचन आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला आढळून येतं, मोशेने काय केलं, ते सोन्याचं वासरू घेऊन अग्नीत टाकलं आणि नंतर ते कुटून बारीक बारीक त्याचा चुरा केला आणि चुरा तो पाण्यात टाकला. पाण्यामधून ते पाणी त्या लोकांना प्यायला सुद्धा लावलं. आणि त्या दिवशी आपण नंतर वाचा तुम्ही घरी की ते 3000 लोकांचा मृत्यू झाला. परमेश्वराने मोशेने लेवीना सांगितलं, तुम्ही ह्या तंबूच्या ह्या गेट पासून सुरू करा आणि शेवटच्या गेट पर्यंत सर्वांचा नाश करा, ज्यांनी ज्यांनी हे सोन्याच्या मागे गेले, मूर्तीच्या मागे गेले. आणि त्या दिवशी जवळजवळ 3000 लोक मृत्यू पावलेले, म्हणजे त्यांचा वध झालेला आहे. दुसरी एक घटना आपल्याला सोन्यामुळे दिसत आहे की परमेश्वराने आज्ञा दिली होती, त्या आज्ञेचं पालन न केल्यामुळे आणि सोनं जवळ केल्यामुळे आखान आणि त्याचं सर्व कुटुंब यांचा काय झालेला आहे, नाश झालेला आहे. यहोशुआ 7वा अध्याय आणि 24 मध्ये यहोशुआने अगोदरच सांगितलं होतं, या सगळ्या समर्पित वस्तू आहे, त्याला तुम्ही हात लावू नका. परंतु आखानाने काय केलेलं आहे, एक रुपे, सोन्याची वीट ही घेऊन चोरी केलेली आहे, लपून ठेवली आहे. आणि नंतर त्या गोष्टी उघडकीस आल्या आणि त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण घराण्याचा, त्याचे मुलं मुली, बैल, गाढव, शेरडे, मेंढरे आणि सर्व त्याचा डेरा सुद्धा जाळून खाक केला आणि दगडाच्या राशीच्या खाली गाडून टाकलेला आहे. आजही आपल्याला पाहायला मिळतं प्रियांनो, आजही लोक सोन्याच्या मागे धावत आहेत. लाखो रुपये किंमत असो, काही असो, पण सोनं घेण्याची त्यांची वृत्ती अजून थांबलेली नाही. परंतु देवाचं वचन फुकट दिलं तरी घेत नाही. लाखो रुपये देऊन सोनं घेत आहेत आणि मग ते सोनं ठेवण्यासाठी ज्वेलरी बॉक्स घेत आहेत आणि त्यानंतर लॉकर घेत आहेत आणि नंतर सीसी कॅमेरा लावत आहेत, कितीतरी गोष्टी करत आहेत. परंतु त्यासोबत टेन्शनही घेत आहेत. सोनं घेतल्यानंतर ते हरवेल का, ते चोरेल का, याची चिंता पण त्यांना लागलेली आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी दिसत आहेत की परमेश्वराने या सोन्यापासून दूर राहण्यासाठी आपल्या लोकांना सांगितलं. अनुवादाच्या 17व्या अध्यायामध्ये 17 ते 19 या वचनामध्ये परमेश्वराने इस्रायलाच्या राजांना एक सूचना दिली होती की तुम्ही अनुवाद 17 ते 19, राजाने पुष्कळ बायका व स्वतःसाठी सोन्या रुपयाचा साठा करू नये. तर त्यांनी आता राजा काय सोनं घेऊ शकत नाही, इस्रायलचे राजे श्रीमंत होते, सोने घेऊ शकत होते. परंतु परमेश्वराचा नियम होता की राजाने सोने घेऊ नये. तर त्याने काय घ्यावं, त्याने एक नियमशास्त्राचं, म्हणजे देवाचं वचन घ्यावं. नियमशास्त्राची एक नक्कल दुसरीकडे कुठे नाही, स्वतःकडे ठेवायची आणि जन्मभर अध्ययन करून सर्व आज्ञा आणि विधींचे आचरण करा.
परमेश्वर हे दाखवू इच्छितो की ह्या सोन्यापेक्षा माझं वचन श्रेष्ठ आहे. आणि जो देवाच्या ज्या ज्या राजांनी देवाचं वचन जवळ ठेवलं, मनन केलं आणि त्यानुसार चालले, त्यांचं राज्य परमेश्वराने आशीर्वादित केलं. योबाचं पुस्तक त्याच्या 28व्या अध्यायामध्ये आपल्याला असं आढळून येतं की परमेश्वर या सोन्याची माहिती देत आहे. ते सोन्याचे उल्लेख उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. सोने कुठं मिळतं, उत्तम सोने कुठं मिळतं. शेवटच्या अध्याय प्रकटीकरणामध्ये सुद्धा सोन्याचा उल्लेख आपल्याला आढळतो की त्या यरुशलेम नगरीमध्ये, स्वर्गामध्ये नगरी जी आहे तीच मुळी सोन्याची आहे आणि त्याचे रस्ते आणि मार्ग हे सुद्धा सोन्याचेच आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोन्याचा उल्लेख आढळतो. त्याच्यामध्ये इयोब असा म्हणत आहे की तिथे परमेश्वराला हे माहीत आहे, सोन्याची माती आहे, उत्कृष्ट सोने कुठे आहे, ओफीरचे सोने कुठे आहे, ही संपूर्ण माहिती परमेश्वराकडे आहे. कारण काय? कारण हग्गय म्हणत आहे, हग्गय 2:8 त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो की रूपे माझे आहे आणि सोने सुद्धा माझे आहे आणि या सर्वाचा मालक परमेश्वर आहे. आणि म्हणून सोन्यापेक्षा परमेश्वराला जवळ करणं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणं, कारण तो सर्व सोन्याचा, रुप्याचा मालक आहे. प्रियांनो, या गोष्टी आपण ज्यावेळेस मनन करत असताना आपल्याला दिसून येतं की परमेश्वर हे म्हणत आहे की तुम्ही माझं वचन स्वीकारा. वचन काय आहे? परमेश्वर स्वतः वचन आहे. आपण मगाशी योहान 1 मध्ये पाहिलं, तो स्वतः देहरूप धारण करून आम्हामध्ये आला, आम्हामध्ये वस्ती केली. पूर्वी परमेश्वर वेगवेगळ्या संदेशांशी बोलत असे. परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, इर्मयाला, नेहम्याला प्राप्त झालं. अशा वेगवेगळ्या संदेश त्यांना परमेश्वर वचन देत असे. त्यानंतर त्याने स्वतः आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला, याने स्वतः हे वचन लोकांपर्यंत आणलं. आणि त्याचं वचन ऐकायला लोक 5,000 हजार 4,000 लोक चालत त्याच्या मागे धावत होते. आज आमच्या घरामध्ये देवाचं वचन येत आहे. आपण ऐकत आहोत का प्रियांना? किती आपण महत्व देतो देवाच्या वचनाला? आजही आपल्याला पाहायला मिळतं, लोकांना मोफत द्या वचन घेत नाही, परंतु तिकडे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वचन देत असे. उत्सुकतेने ते वाचत होते. आणि ज्यावेळेस आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या सोन्याविषयी काय म्हटलेलं आहे. मत्ती याचा 10वा अध्याय 9वं वचन, सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. आपल्या शिष्यांना कामगिरीवर पाठवताना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं की तुम्ही सोनं घेऊ नका, तांब सुद्धा घेऊ नका. तांब म्हणजे नाणी, करन्सी. त्यावेळेस तांब्याचे पैसे होते, म्हणून तुम्ही पैसे पण घेऊ नका आणि सोनं सुद्धा घेऊ नका. आणि ह्याचं पालन त्याच्या शिष्यांनी केलं. हे आपल्याला आढळून येतं की त्याचा शिष्य पेत्र ज्यावेळेस त्या सुंदर नामे दरवाजाजवळ एका लंगड्या भिकाऱ्याकडे गेला, त्याला त्यांनी स्पष्ट सांगितलं की सोने रुपे माझ्याकडे काही नाही, सोने रुपे माझ्याकडे काही नाही, जे काय आहे ते मी तुला देतो, नाझरेय येशूच्या नावाने चालू लाग. आणि खरंच तो लंगडा चालू लागला. सोन्याशिवाय, पैशाशिवाय, केवळ वचनाच्या द्वारे. आणि म्हणूनच वचन श्रेष्ठ आहे. संत पौल म्हणत आहे प्रेषितांची कृत्ये याच्या 20वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये की मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा सुद्धा लोभ धरला नाही. खरोखर संत पौल स्वतः कष्ट करत असे, काम करत असे. राहुटी बनवण्याचा त्याचा व्यवसाय होता. हे सर्व करून तो लोकांची सेवा करत असे, पण त्याने कधीच कोणाच्याकडून अपेक्षा केली नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरलेला नाही. प्रभूचा शिष्य संत याकोब म्हणत आहे, धनवानांना त्याने म्हटलेलं आहे, याकोबाचं 5वा अध्याय आणि 3रं वचन, अहो धनवानांनो, तुमचे सोने आणि रुपे यांना जंग चढणार आहे
आणि तो जंग तुमच्या विरुद्ध साक्ष होईल. जो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. हे किती सत्य वचन आहे. ज्याच्याकडे सोनं आहे त्याला जंग चढल्यामुळे, त्याची काळजी करत असल्यामुळे त्याचं शरीर सुद्धा, देह सुद्धा खंगत आहे, नष्ट होत आहे. आणि ते स्पष्ट याकोब सुद्धा आगाऊच सांगत आहे सर्व धनवानांना. आणि म्हणून प्रियानो, हे जे वचन आम्ही ऐकत आहोत ते अतिशय मौल्यवान आहे. याप्रमाणे पहिले 2-3 वचन आपण वाचली, स्तोत्र 119 आणि स्तोत्र 19, जिथे स्पष्ट म्हटलेलं आहे सोन्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा, परमेश्वराचे निर्णय, परमेश्वराचे शास्त्र हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून हे जे वचनाबद्दल आम्ही विचार करत असताना आम्हाला नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं आढळून येतं की ईश्वराचे प्रत्येक वचन हे शुद्ध आहे आणि त्याचा आश्रय धरणाऱ्यांची तो ढाल आहे. परमेश्वराचं वचन हे शुद्ध आहे, ते पारखलेलं आहे, ते भट्टीमध्ये 7 वेळा टाकून शुद्ध करून जमिनीवर ओतलेल्या एखाद्या रुपयासारखे ते आहे. आणि म्हणून ते स्थिर असं वचन आहे. गवत सुकते, फूल कोमसते, देवाचे वचन सर्व काळ टिकून असते. आज मनुष्य पाहत आहोत की कशा प्रकारे वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन करतो, टेस्ट करतो शरीराच्या, परंतु देवाचं वचन हे सजीव आणि सतेज आहे, दुधारी तर्वापेक्षा तीक्ष्ण आहे आणि सांधे आणि मज्जा त्यास भेदून आर पार जाणारे आणि मनाच्या कल्पना आणि भावना यांचे परीक्षक असे ते वचन आहे. आणि म्हणून या वचनाचा आपण सन्मान करायला पाहिजे. हे वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाविषयी काय म्हटलेलं आहे ते 2-3 वचनं आपण पाहूया. वेळ थोडा आहे, परंतु त्यामध्ये असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस परीक्षा झाली, शैतान त्याच्या समोर होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई 4:4 मध्ये म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगणार आहे, असा शास्त्रलेख आहे. आणि म्हणून तो पुढे म्हणत आहे मत्तई 7 मध्ये 24 आणि 26 वचनामध्ये, जो माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शहाण्या माणसासारखा आहे जो खडकावर घर बांधतो. पण जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा आहे जो वाळूवर घर बांधतो आणि त्याचं घर पडते. आणि म्हणून परमेश्वराचं वचन ऐकून वागणारे असावे तो मनुष्य शहाणा आहे. प्रियांनो, या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला अधिकाधिक मार्गदर्शन करो की त्याने अजून पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की योहान 6:63 मध्ये की मी जी वचनं तुम्हाला सांगितली ती आत्मा आणि जीवन अशी आहे. परमेश्वराचं वचन हे आम्हाला जीवनासारखं आहे, जीवन आहे ज्यामध्ये आम्ही जगू शकतो, राहू शकतो, जगू शकतो. आणि म्हणून प्रियांनो, ह्या वचनावरती आपण विश्वास ठेवावा. मत्तई 24 मध्ये तो म्हणत आहे, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. आकाश गेलं, पृथ्वी जर नष्ट झाली तर पृथ्वीमध्ये असलेलं सोनं, चांदी, रुपये सगळे सर्व नष्ट होणार आहे. आणि म्हणून या सोन्या रूपापेक्षा परमेश्वराकडे आपलं लक्ष असू दे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवूया, त्याच्या वचनावर विश्वास ठेवूया. आणि म्हणून एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर असलेले शिष्य, काही शिष्य त्याला सोडून गेले आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना सुद्धा म्हणाला की तुम्हाला पण जायची इच्छा आहे का? तेव्हा पेत्र म्हणत आहे, प्रभूजी आम्ही कोणाकडे जायचं? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहे. सार्वकालिक जीवन देणारा एकच एक आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. याची जाणीव, याची ओळख पेत्राला झालेली आहे. आज आम्ही सुद्धा त्या सार्वकालिक जीवन देणाऱ्या ख्रिस्ताच्या मागे जावं आणि त्याची वचनं ही किती बहुमूल्य आहे, मौल्यवान आहे, त्याचा आम्ही कशा प्रकारे आम्ही त्याचा मान राखतो. आम्ही काही दिवसापूर्वी
मी इकडून वसईवरून स्टेशनकडे माझ्या रविवारच्या दिवशी आराधनेला चाललो होतो. एक पाळक वाटेमध्ये एका नाक्यावर उभा होता. त्याने मला लिफ्ट मागितली आणि त्याला मी लिफ्ट दिली. आणि मग मी त्याला विचारलं की ब्रदर कुठे चालला तुम्ही? मी चर्चला चाललोय म्हणे. मग तुमच्या हातात बायबल नाहीये? नाही बोलतो, मी बायबल घरीच ठेवतो, चर्चमध्येच ठेवून देतो, कारण येताना मग आपला हात मोकळे. बापरे, मी मनात विचार केला, मंडळीचा पास्टर मंडळीत जाताना बायबल नेत नाही, वचन नेत नाही, देवाचं वचन, मंडळी काय वचन नेणार आहे? कालच्या गेल्या आठवड्यामधील एक घटना अशी, एक देवाचा सेवक जे आमच्या मंडळीमध्ये पूर्ण काळ सेवक आहे, एका दुसऱ्या मंडळीत वचन सेवा करायला गेला. त्या मंडळीमध्ये वचन देण्यासाठी तो उभा राहिला. एक तरुण त्याचं भाषांतर करण्यासाठी बाजूला येऊन उभा राहिला. तो हातामध्ये मोबाईल घेऊन आला आणि मोबाईलमध्ये तो रेफरन्स काढू लागला. त्या देवाच्या सेवकाने त्याला तेथेच रोखलं आणि सांगितलं, कृपया तू हातामध्ये बायबल घे, हे मोबाईल नको. कारण मोबाईलमध्ये हे देवाचं भवन आहे, मंडळी हे देवाचं वसतिस्थान आहे आणि त्यामध्ये देवाच्याच वस्तू असल्या पाहिजे. त्या मोबाईलमध्ये जगाच्या अशुद्ध, अश्लील, अयोग्य अशा गोष्टी कितीतरी आहेत, त्या येथे नको. आणि मग त्याला बसवलं त्याने आणि दुसरी व्यक्ती तो बायबल घेऊन समोर उभा आहे. आणि म्हणून आपण सुद्धा कशा प्रकारे देवाला सन्मान करत आहोत. देवाचं वचन हे सर्व काळ टिकणार आहे. हे काल, आज आणि सर्व काळ कधी न बदलणारं असं वचन आहे. आणि म्हणून पेत्राप्रमाणे आपण सुद्धा म्हणूया की सार्वकालिक जीवनाची वचने तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत, म्हणून आपण त्याच्या मागे जाऊया. चला, आपण त्या सोन्यापेक्षा मौल्यवान, जे स्तोत्रकर्ता वारंवार म्हणत आहे, त्याप्रमाणे आपण सोन्यापेक्षा मौल्यवान देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया. आणि म्हणून प्रभू करो तुम्हाला आणि मला त्याच्या वचनामध्ये राखो, त्याच्या वचनात वाढवो. त्या प्रभू जो आम्हाला त्याने स्वतःच्या जीवनाच्या द्वारे नवीन आणि जीवनयुक्त मार्ग उघडून दिलेला आहे, त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यावं. यासाठी प्रभू तुमच्या अंतःकरणात या वचनाच्या द्वारे कार्य करो.